जॉन, मी काही अतिशयोक्ती करत नाही, पण तिथे गेल्यावर माझे अंतर्मन सांगायला लागले की मी एका दैवी आणि गूढत्वाच्या प्रवासाला चाललो आहे. माझ्यातले जे चैतन्य नाहीसे झाले होते ते मला प्राप्त होणार आहे. माझ्या दृष्टीने हा काळ मुक्त स्वातंत्र्याचा होता. जसं जसं तो जास्त भटकला तसं तसं त्याला कळलं की काही भारतीय योगी 100 वर्षांपेक्षाही जास्त जगलेले आहेत. त्यांच्या वयापेक्षाही त्यांनी स्वतःचं आयुष्य अतिशय उत्साहात आणि तारुण्यात घालवलेलं आहे. ज्युलियननी या योग्यांबद्दल जेव्हा जास्त माहिती मिळवली तेव्हा त्याला समजलं की त्यांनी स्वतःच्या मनावर कसा ताबा मिळवला होता. त्यांच्यात एक प्रकारची दैवी शक्ती एकवटली होती. मग ज्युलियननी ह्या योग्यांना भेटून हे तंत्र शिकून घ्यायचा ध्यासच घेतला. हे तंत्र आत्मसात करून आपल्या रोजच्या जीवनात याचा उपयोग करायचं त्याने ठरवलं. त्याच्या सुरुवातीच्या प्रवासात तो अनेक योगी आणि महान गुरूंकडे राहिला. त्या लोकांनी सुद्धा ज्युलियनचे स्वागत मनमोकळेपणाने केले. त्यांच्याजवळचे अनमोल ज्ञानाचे भांडार त्याच्यासाठी खुले केले. भारतातल्या प्राचीन मंदिरांचे वैभव, तिथली पवित्रता ह्या सर्वांचे वर्णन ज्युलियनने करायचा प्रयत्न केला. या मंदिराच्या इमारती ज्ञानाच्या भांडाराजवळ एखाद्या इमानी द्वारपालासारख्या उभ्या होत्या. सभोवतालचा तो पवित्र परिसर पाहून ज्युलियनचे मन भरून आले. मी पूर्वेकडच्या प्रवासाला जाण्याचे धाडस केले. तो काळ माझ्या दृष्टीने अगदी सुवर्ण काळच होता. मी हा असा थकलेला वयस्कर वकील, स्वतःचं सर्वस्व विकलेला, अगदी रेसच्या घोड्यापासून ते रोलेक्स घड्याळापर्यंत सर्व काही, जे काय थोडंफार मी बरोबर नेलं होतं ते सतत माझ्याजवळ एका पिशवीमध्ये होतं. पण काय रे, सगळं असं सोडून जाणं फार अवघड होतं का रे? माझी उत्सुकता मी फार काळ ताणू शकलो नाही. उलट अतिशय सोपं होतं ते. माझं सर्वस्व विकून जगातली सर्व ऐहिक सुख सोडून जाण्याचा माझा निर्णय साहजिकच होता. अल्बर्ट कॅमस एकदा म्हणाला होता, सर्व सुखांचा त्याग करण्यातच खरं दातृत्व आहे. आणि मी हेच केलं. माझ्या अंतर्मनाचंच मी ऐकलं. मी जेव्हा माझ्या पूर्व आयुष्याचं गाठोडं मागे सोडलं त्या क्षणी आयुष्य अगदी साधं, सरळ आणि सोपं झालं. ज्या क्षणी मी मोठ्या सुखाच्या आणि आनंदाच्या मागे धावणं सोडलं त्या क्षणी मी आयुष्यातली छोटी छोटी सुखं अनुभवायला लागलो. अगदी चांदण्या रात्रीत तासनतास चांदण्यांकडे बघत बसण्यापासून ते उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी सूर्यकिरणांमध्ये न्हावून निघण्यापर्यंत सर्व काही. भारतात ज्ञानाचं एवढं भांडार आहे की मागची आठवण मला फार क्वचित आली.